नमस्कार, अदित कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चटपटीत असं मिरची लोणचं। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। मिरचीचे लोणचं बनवण्यासाठी मी इथे कमी तिखट अशा मिरच्या घेतलेल्या आहेत। त्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत। एकदम अशा कापडाने स्वच्छ करून घेतलेल्या आहेत। मी अजिबात पाण्याचा अंश यामध्ये ठेवलेला नाही। आता आपल्याला याचे देठ काढून घ्यायचे आहेत या पद्धतीने। तर इथे देठ काढून झाल्यानंतर आपल्याला हे चिरून घ्यायचे आहेत। अशा लांब लांब मिरच्या आहेत म्हणून एका मिरचीचे मी 3 भाग करत आहे या पद्धतीने। आणि एक मधातूनही आपल्याला चीर पाडून घ्यायची आहे, म्हणजे मधातूनही कापून घ्यायचे आहेत। अशा मधातून कापून घेतल्या तर लवकर लोणचं हे लवकर मुरलं जातं, त्यामुळे अशा मधातून कापणं अगदी गरजेचं आहे। तर इथे मी सर्व मिरच्या अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला हे मिरच्या एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या आहेत। तर आता यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये पिळून घ्यायचा आहे। लिंबाचा रस टाकल्यामुळे लवकर लोणचं हे मुरलं जातं आणि याचा मिरचीचा जो तिखटपणा आहे तोही थोडा कमी होण्याकरता मदत होते। रस पिळून झाला की छान असं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व मिरचीला ते लिंबाचा रस लागला जाईल अशा पद्धतीने। आणि आता आपल्याला हे मिरच्या अर्धा तास अशाच मुरण्याकरता ठेवायच्या आहेत। तर आपल्या मिरच्या मुरतात तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊयात। त्यासाठी मी इथे 1 चमचा मोहरी घेतलेली आहे। एक मोठा चमचा भरून मोहरी घेतलेली आहे। त्यात आपल्याला छान भाजून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला मोहरी छान सर्व फोडून घ्यायची आहे। मोहरी छान भाजली की त्यात आपण खलबत्त्यामध्ये बारीकशी कुटून घेणार आहोत। तर याच मध्ये घालत आहे मी 1 चमचा बडीशोप, अर्धा चमचा जिरं आणि बडीशोप आपल्याला छान हलकेसे भाजून घ्यायचे आहे। जिरे आणि बडीशोप चांगली भाजली की त्यामध्ये मी थोडेसे मेथी दाणे घालत आहे आणि गॅस बंद करायचा आहे। आणि जे कढईची हीट आहे त्यामध्येच मेथी दाणे आपल्याला खुटखुटीत असे भाजून घ्यायचे आहेत। तर इथे आपले मेथी दाणे, बडीशोप आणि जिरे छान भाजलेले आहेत। आपण याला हलकसं थंड करून घेऊयात। हे थंड होतंय तोपर्यंत आता आपण मोहरी कुटून घेऊयात। तर इथे मी मोहरी छान कुटून घेतलेली आहे, ती आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात। मोहरी छान बारीक कुटून झाली की आता आपल्याला बडीशोप, जिरे आणि मेथी दाणे हलकेसे कुटून घ्यायचे आहेत। जास्त बारीक करायची गरज नाही, थोडीशी याची भरड करून घ्यायची आहे। हे हलकसं कुटून घेतलेलं आहे। आता आपण हे मोहरीमध्ये काढून घेऊयात। तर आता हा मसाला आपण सर्व मिसळून घेऊयात। आणि इथे आता आपला मसाला, तर इथे आता आपला मिरची लोणचंचा मसाला तयार झालेला आहे। तर इथे मी आता 2 चमचे तेल घेतलेलं आहे, ते आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे। तर तेल इथे छान गरम झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि तेल थंड करून घेऊयात। तर इथे मी मिरच्या लिंबाच्या रसामध्ये अर्धा तास मुरून घेतलेल्या आहेत, त्यामध्ये घालायचं आहे। आता हळद, 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि मीठ आणि हळद याला छान लावून घ्यायची आहे। मीठ आणि हळद मिरच्याला छान लावून झाली की आता आपण जो मसाला बनवून घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान मिसळून घ्यायचा आहे।
तरी ते मसाला छान मिक्स करून घेतलेला आहे. आता यामध्ये अगदी थोडं लाल तिखट टाकून घेऊयात आणि लाल तिखट आपण यामध्ये छान मिसळून घेऊयात. तर आता आपण यामध्ये टाकूयात तेल. तेल यामध्ये चांगलं मिसळून घेऊयात. तरी ते छान असं चटपटीत आपलं मिरची लोणचं तयार आहे. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.